हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव पाथर्डी येथील श्रीराम मंदिरात साजरा. दिनांक 10 जुलै 2025 रोजी हिंदू जनजागृती समिती आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव पाथर्डी येथील श्रीराम मंदिरात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा या पावन दिनानिमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने साधना, धर्मपालन आणि स्वसंरक्षण यावरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख विषय होते गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व, युगधर्म, साधना म्हणजेच आंतरिक सशक्तीकरण, धर्मरक्षणासाठी सजग आणि समर्थ बनणे, स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक, महिला व युवक यांच्यासाठी प्रेरणादायी भाग. समितीच्या स्वयंसेवकांनी आपत्कालीन परिस्थितीत स्वरक्षणाच्या योग्य कृती, रक्षण कौशल्य आणि मानसिक ताकद वाढवणारे प्रयोग व्हिडिओद्वारे दाखवले गेले. विशेषतः महिलांसाठी हे प्रात्यक्षिक अत्यंत उपयुक्त ठरले. यावेळी मुख्य वक्ता श्री घनश्याम शिंदे यांनी धर्मप्रेमी साधकांच्या सहभागात साधनेचे स्वरूप, नामजप, सात्विक जीवनशैली आणि स्वधर्म पालन याबाबत मार्गदर्शन केले. अनेक संघटना संप्रदाय आपलं आपलं काम करत असतात. हे करतो कशासाठी याने ज्याने त्याने आपला आपला प्रश्न विचारावा आणि मग त्याचं उत्तर आम्हाला येतं. एकच सर्वोच्च स्थान, राष्ट्र बलशाली झालं पाहिजे आणि धर्म बलशाली झाला पाहिजे. 90% हिंदू घरामध्ये गंध लावला जात आणि म्हणून आजपासून एक निश्चय करूया. प्रत्येकाचा निश्चय संकल्प वेगळा असेल की आपण आपल्या घरातील लहान मुलगा असेल, तरुण असेल, आपण स्वतः असू, आपण गंध लावूया. गंध लावला, आम्ही छोट्या एका धर्मकार्यापासून सुरुवात केल्यासारखं होईल. आणि सनातन संस्था वक्ता श्री अरुण ठाणगे यांनी हिंदुत्व, हिंदू संस्कृती आणि हलाल जिहाद याबद्दल मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी आपण बघितलं की वीर सावरकरांकडे बॅरिस्टर ही पदवी होती. बॅरिस्टर म्हणजे त्या काळातली प्रचंड मोठी पदवी, वकिलांच्याही वरची. मग बॅरिस्टर जर ते सावरकर होते तर ते सुखाने नोकरी करू शकत होते का? 100% करू शकत होते. मस्त गाडी सगळं त्यांना मिळालं असतं. पण त्यांनी काय केला? कुठला मार्ग निवडला? स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मरण, त्यांनी शपथच घेतली होती, मरे तो झुंजेन, अशी त्यांनी शपथ घेतलेली आहे त्या काळात. राष्ट्र, आता काहींना प्रश्न पडतो की धर्म आणि राष्ट्र म्हणजे काय? तर एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. धर्म सुरक्षित राहिला तर राष्ट्र सुरक्षित राहील आणि राष्ट्र सुरक्षित राहिला तर आपल्याला धर्माचरण करता येईल. लक्षात आलंय? जर ह्या दोन्ही गोष्टी जर सुरक्षित असतील तरच आपलं पुढचं धर्माचरण आहे. आणि म्हणून धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी त्याग करणं ही आपली आजच्या काळातली गरज आहे. आज जगामध्ये युद्धमय स्थिती राहणार आहे. आज आपलं जवळ नाही आहे पण लांब लांब तर चालू आहे. रशिया युक्रेनचं चालू आहे, इस्रायल पॅलेस्टाईन चालू आहे, छोटासा बांगलादेशमध्ये पण आता बघितलं की त्यांनी आपल्याला ललकारलं आहे, भारताला एवढ्या मोठ्या. दुसरीकडं नेपाळ तो स्वाधीन करण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. मग ह्या काळात आपलं कर्तव्य काय? तर प्रत्येक नागरिकामध्ये सैनिकाची भूमिका आली पाहिजे. का? तर सीमेवर सैन्य आपलं लढणार आहे, ते सक्षम आहे. पण अंतर्गत शत्रूंशी कुणी लढायचे? अंतर्गत जे काही होणार आहे त्याबद्दल कोण पुढे येणार आहे? तर आपल्यालाच त्या संदर्भात हा हलाल जिहाद म्हणू नये. अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपल्या खिशातला पैसा हा जिहाद्यांच्या खिशात जातो. अतिशय सूक्ष्म पद्धतीने. संस्था आहे मुसलमानांची, त्यांनी ह्या कंपन्यांपुढं एक प्रस्ताव ठेवला की तुम्ही आमचा लोगो घ्या हलालचा, आम्हाला काही रजिस्ट्रेशन म्हणून फी द्या, तुमचं उत्पादन अरब देशांमध्ये, इतर देशांमध्ये, मुस्लिम देशांमध्ये विक्री जाईल. ती काही शासकीय संस्था नाही, म्हणजे जे पैसे जाणार ते कोणाला जाणार? या प्रसंगी समाजातील हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये यादव जायभाय, सारंग मंत्री, पाथर्डी येथील माजी नगराध्यक्ष श्री मृत्युंजय गर्जे, भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अमोल गर्जे आणि श्रीकृष्ण गोशाळा शिरापूरचे संस्थापक श्री दीपक महाराज काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक धर्मप्रेमी नागरिक व महिला व युवतींचा उत्स्फूर्त सहभाग होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता हिंदू जनजागृती समितीचे मार्गदर्शक व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ग्रीष्मा सुफलकर यांनी केले.